नमो पार्वतीपते हर हर महादेव। तर तुमचं आमच्या स्वप्नातलं कोकण या चॅनलवरती स्वागत असेल। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा। तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आमच्या महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम। महाशिवरात्रीला बी येतो, लोकांची भरपूर गर्दी असते, नाटकं असतात, सत्यनारायणाची महापूजा जाते, आरती जाते, असा कार्यक्रम मोठा जातो। इथे माणसं चांगली आहेत, स्वभाव चांगला आहे। मंडळी हे बघा लहानपणीची आठवण, आम्ही पण असा पण दुकान घालू लहानपणी, बघा तुम्ही बघू शकता। काय काय खपला तुमचा आणि Hare
कधी कोणाची मदत करू थांबू सगळं सुधन काय गाणं होत देवा गजान देवस्थान वाचायचं मला सर मारलं मग अजूनही सांग हिचा हात माझ्या हातात देतोय की नाही वाचायला सारखा एका डॉक्टरला तुका दिसतंय ना तुका काय वाटला काय झालं एकटो होय तुझ्या एकटो
मातृपितृ देवतेचा घात केला ते मेले आता मी काही त्यांना सोडणार नाही मग याच्यातून आत्मविश्वास पडला प्रथम जर तुम्हाला याच्यातून यशस्वी व्हायचं असेल तर प्रथम मृत्यूलोक तुला हस्तगत करावं लागेल त्यानंतर देवतांवर स्वारी करण्यासाठी कैलासीचा देव इथपर्यंत तुला जावं लागेल होय कारण त्या देवाला जोपर्यंत तू प्रसन्न करून घेत नाही तोपर्यंत तुझी इच्छा पूर्ण होणार नाही होय त्यांच्यावर देव पाठ फिरवणार आहे आमच्या कलेचा गुणगौरव करण्यासाठी आमच्या सर्व कलाकारांसाठी 200 रुपयाचं लाखोलाचं बक्षीस तमाम जमलेल्या मायमाऊलीला मानाचा मुद्रा करून श्री स्वामी माऊली दशावतार नाट्यमंडळ डोंगरपाल यांच्यातर्फे आमच्या गणाला वसंतच्या अवधीला आनंदाने स्वीकार करतो. पण आठवतोय तो प्रसंग देव आणि दानव देव आणि दानव यांनी सुरू केलेलं ते अमृत म्हणतात आणि अमृत म्हणताना देव राहिले ते वश्यभागी आणि अग्रभागी राहिले ते दानव दोघांनी मिळून सुरू केलेलं ते सागर मंथन. या सागर मंथनात मेरू पर्वताची रवी वासुकी सर्पाची दोरी करून देव आणि दानव अमृत मंथन करण्याकरता सिद्ध झाले आणि ते अमृत मंथन सुरू होतात. निघालेला भयंकर असा हलाल विष घेण्यास तयार होईना. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात तुला धन्वंतरी चंद्रमा कामक्का उदास ऐश्वर्यो रंभारी देवांगना अशी 14 रत्न निघाली. ही सारी 14 रत्न त्या देवतांनी घेतली. पण या विश्वाच्या या विश्वाच्या कल्याणासाठी शिवशंभूने ते भयानक विष प्राशन केलं. विष प्राशन करतात अंगाचा दाह होऊ लागला. मस्तकी गंगा धारण केली, चंद्र धारण केला, पण काही गेल्या अंगाचा दाह शांत होईना. म्हणून मुखात आलेलं ते नाम राम राम दहश्यमती राम हे नाम आमच्या अंगाचा दाह शांत झाला. म्हणून यावेळी नित्यशा ध्यान धारणे या विश्वाच्या कल्याणाकरता नित्याचे कर्तव्य करावं. आपल्या ध्यान धारणे तत्पर होत जावं. राम राम